विजय गृहीत धरून चालू नये, आपण जनतेला गृहीत धरू नये की काय 400 पार तर होणारच आहे, मोदी तर येणारच आहे, आएगा तो मोदी ही वगैरे अशा प्रकारच्या सारख्या चर्चा केल्यामुळे गाफील राहण्याची शक्यता जास्त असते, आपण ढिले पडण्याची शक्यता जास्त असते। हा म्हणजे जिंकणार तर आहोतच ना, आणि काम तर सगळे करतायत, मतदानाला सगळेच जात आहेत। मग समजा माझा परिवार आणि अत्यंत काहीतरी महत्त्वाचं लग्न आहे म्हणा, किंवा बरेच दिवस चाललं होतं जायचं 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 देवदर्शनाला, नाही जमलं, नेमकं आम्ही आधीच तिकीटं काढली, प्लॅन वगैरे ठरवला, बाकी मित्र पण बाकी ठिकाणून येणार आहेत आणि नेमकं मतदानाचा दिवस तिथे येतो, ठीक आहे मोदी तर येणारच आहेत ना निवडून, समजा नाही माझं मतदान झालं तर काय एवढं। कार्यकर्ता कदाचित असा नाही विचार करणार, पण मतदाता जे आहेत, आपले मतदाता जे आहेत ते असा विचार करू शकतात ना, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ती जुनी अकबर बिरबलाची गोष्ट ऐकलेली असेल की अकबराला वाटलं की माझं म्हणणं सगळी जनता ऐकते, मी सांगितलं म्हणजे ते करणार। बिरबलांनी सांगितलं असं नाहीये, तुम्ही सांगितलं म्हणजे होईल असं नाहीये। तर अकबर बादशाह चिडला, म्हणाला असं कसं तू म्हणतोस, जनता माझं ऐकत नाही, पुरावा दाखव। तर अकबरांनी बिरबलांनी सांगितल्यामुळे अकबरांनी दवंडी पिटवली की अमावस्येच्या रात्री 12 वाजता शहराच्या मध्यभागी जो हौद आहे त्या हौदामध्ये सगळ्यांनी 1 वाटी दूध आणून घालायचं, आणि सगळ्यांनी रात्री झुंबड लागली आणि सगळी जण वाटी वाटी ओतून जात होते। प्रत्येक जण असा विचार करत होता अमावस्येची रात्र आहे, अंधार आहे, सगळी जण दूध घालणारच आहेत, मी 1 वाटी पाणी घातलं तर काय बिघडते, कोणाच्या लक्षात येत आहे। आणि सकाळी पाहिला तर सगळा हौद पाण्याने तुडुंब भरलेला होता, सगळ्या एकच विचार करत होते दुसरा दूध घालतोय मला काय, मी पाणी घातलं तर कोणाच्या लक्षात येत आहे। त्याच्यामुळे यावेळेला ईव्हीएमचा ज्या वेळेला मोजण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला दुधाच्या दुथड्या वाहिल्या पाहिजेत, म्हणजे अर्थात कमळावरती प्रत्येक बुथामध्ये प्रचंड मतदान झालं पाहिजे आणि नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे। बरेच वेळेला वेगवेगळ्या कारणांनी नाराजगी असू शकतात, कारण आपण सगळी माणसं आहोत, त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाराज होऊन बसतो। अहो आम्ही गेलो होतो त्यांनी आमच्याकडे बघितलंच नाही, असं काही ना काहीतरी मनात येत असतं। माझं 100 वेळेला असं होतं की मी जातो आणखी डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार असतात आणि समोरनं एकदम नेहमीचा ओळखीचा माणूस येतो, मी काहीतरी फोनवर बोलत असतो, तो समोरचा माणूस आधी सुनीलजी नमस्कार असा करतो, मी फक्त असं करून पुढे जातो। ते काय मला त्याचा अपमान करत नसतो, मी कुठल्या तरी एका वेगळ्या संकटात असतो, कामात असतो, महत्त्वाच्या याचा असतो, फोनवर बोलत असतो, आणि तो विचार करतो यांनी माझ्याकडे बघितलं नाही, याच्यामध्ये ॲरोगन्स आला। अशा प्रकारच्या घटना जगामध्ये सगळीकडे घडत असतात, वेगवेगळ्या कारणांनी नाराजगी निर्माण होते। अशी काही नाराजगी आहे असं मला म्हणायचं नाही, पण आपल्याला विचार काय करायचा आहे, कार्य करताना काय विचार करायचा आहे। किती तास म्हणाला होता तुम्ही, आता 260 तास आहेत ना, 4 तास कमी झाले, 64 म्हणाला होता। त्याच्यात किती तारखेला आहे मतदान, 13ला मतदान आहे, त्याच्यामुळे आता दिवस कमी शिल्लक राहिले, आणि आता उरलेल्या दिवसांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे। का पराकाष्ठा केली पाहिजे, कारण आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जनतेमध्ये जाऊन हे एस्टॅब्लिश करायचं आहे की ही निवडणूक जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत, तालुका पंचायत आमदाराची नाही, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, आणि देशाचं भवितव्य मोदींच्या हातात आहे। देश गेली 10 वर्ष मोदींच्या हातात सुरक्षित आहे, आणि पुढची 10 वर्ष, पुढची 5 वर्ष म्हणा, 10 वर्ष म्हणा,
आम्ही तर म्हणतो 100 वर्ष आयुष्य मोदीजींना मिळो आणि देश त्यांच्या हाती सुरक्षित राहो आणि देश विश्वगुरु बनो, देश परमवैभवाला जाओ, आमची इच्छा आहे. पण देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे याच्यामध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही. या देशाला अनेक धोके होते. इस देश को बहुत सारे खतरे थे आणि त्याच्यात एक खूप मोठा धोका जो होता तो केंद्र सरकार जी होती त्याच्यामध्ये एका परिवाराचं राज्य होतं आणि तो परिवार हा विदेशांना विकला गेलेला परिवार होता. त्यांचं ओरिएंटेशन, त्यांचं एकूण भावविश्व, विचारविश्व, आपल्याला या देशामध्ये काहीतरी परिवर्तन करायचं आहे, या देशासाठी घाम गाळायचा आहे, दिवस रात्र डोक्यामध्ये देश 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 देशवासी आणि त्यांच्यासाठी आमचं सर्वस्व आहे असं नव्हतंच. न ते राजीव गांधींच्या डोक्यात होतं, न सोनियाजींच्या होतं, न राहुलच्या होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी बसवलेला रबर स्टॅम्प प्राईम मिनिस्टर त्याच्यामध्येही असण्याचं काही कारण नाही. आणि मग ज्या वेळेला काँग्रेस कमजोर झाली आणि वेगवेगळ्या पक्षांची सरकार, वेगवेगळे पंतप्रधान बघितले, त्यावेळेला देशामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. देशात अस्थिरता निर्माण झाले की देशाचे शत्रू ऍक्टिव्ह होतात. या देशामध्ये मतांतरण करून तुमचे देव हे सगळे शैतान आहेत, हे सगळे खोटे आहेत आणि या देवांना सोडा आणि तुम्ही ख्रिश्चन बना म्हणून कोट्यवधी रुपये ओतून धर्मांतरण करणारे मिशनरी देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा सुळसुळाट होता, आजही आहे. पण त्यांना राजहस्त त्यांच्या डोक्यावरती होता. काँग्रेसच्या काळामध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचा जो हात होता सरकारचा तो हटला. नुसता हटलाच नाही तर गेल्या 10 वर्षामध्ये 2 लाखाहून अधिक अशा NGOज होत्या की ज्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती होत्या, विदेशातनं फंडिंग घेण्याची सोय होती आणि त्या NGOज एक तर धर्मांतरणाचं काम करायच्या, नाहीतर कम्युनिस्टांनी निर्माण केलेली नक्षलवादी चळवळ, अर्बन नक्सल आणि जंगलांमध्ये जे नक्षलवादी आहेत त्यांना फंडिंग व्हायचं, नाहीतर कट्टरपंथी मुसलमान दहशतवाद्यांना फंडिंग व्हायचं. नावानी यायचं, काहीतरी पवित्र नावानी यायचं की ही सेवा कार्य करणारी संस्था आहे. त्याच्यावर चेक कोणाचाच नव्हता. अमित भाई शहांनी गृहमंत्री झाल्यानंतर अशा 2 लाखहून अधिक संस्था ज्या आहेत त्यांना कुलप लावली, त्यांची खाती गोठवली, त्यांना बाहेर न येणारे पैसे जे आहेत ते बंद केले, आलेल्या पैशांची चौकशी चालू केली. आता परवा मी एक सर्क्युलर बघितलं, त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या 5 संस्थांना त्यांनी त्यांचे अकाउंट फ्रीज केलेले आहेत. अगदी म्हणजे इलेक्शन चालू असताना ती न्यूज मी पाहिली. आणि त्याच्यामुळे हे सगळे बिळामधनं साप बाहेर पडलेले आहेत आणि मोदींविरुद्ध गरळ ओकतायत. अनेक ठिकाणी चर्चमधनं पत्रकं काढलेली आहेत की मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत. अनेक ठिकाणी चर्चमधनं प्रार्थना केल्या जातात की मोदींना हरवा म्हणून. अगदी राजरोसपणे चाललेले. आणि हे 2014 मध्येही झालं होतं, 19 मध्येही झालं होतं आणि या 2024 मध्येही चालू आहे. का चालू आहे? असं काय केलं? मोदींनी शौचालय दिलं ते हिंदूंकडे गेलं, मुसलमानांकडे गेलं, ख्रिश्चनांकडे गेलं. रस्ते गेले, वीज गेली, आयुष्यमान भारत गेलं, प्रधानमंत्री सौभाग्याचं कनेक्शन पोचलं, उजालाचे दिवे पोचले, उज्ज्वलाचा सिलेंडर पोचला, आवास योजनेचं घर पोचलं. प्रत्येक गोष्ट कोणाचाही धर्म पाहून गेली नाही, सगळ्यांना सारखे मिळालेले. पण म्हणून तुम्ही कुठलेही धंदे कराल तर ते मोदींच्या भारतामध्ये चालणार नाही. तुम्ही देशविरोधी कारवाया कराल ते चालणार नाही. आणि ते तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने कराल. येशू ख्रिस्तानी कधीच असं म्हटलं नाही. तो एक संत होता,
त्यांनी केलेलं मार्गदर्शन जे आहे त्या मार्गदर्शनात नंतर अनेक त्यांनी न सांगितलेल्या गोष्टी घुसडून युरोपियन देशांनी आपला वसाहतवाद चालवण्यासाठी त्याचा उपयोग केला, बायबलचा उपयोग केला, चर्चचा उपयोग केला. येशू ख्रिस्तांनी नव्हतं म्हटलेलं, पण मग असा उपयोग केलेल्या चर्चला महात्मा गांधींनी देखील सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या धर्मांतरणाला माझा विरोध आहे. आणि मग अशा पद्धतीने हिंदूंच्या विरोधामध्ये चालणारी षडयंत्र. मी तर ईशान्य भारतामध्ये प्रचारक राहिलोय, 8 वर्ष प्रचारक राहिलोय. नॉर्थ ईस्ट मध्ये मेघालयात प्रचारक राहिलोय. मेघालयात प्रचारक राहिल्यानंतर मी इथे जिल्हा प्रचारक म्हणून राहुरीमध्ये राहिलेलो आहे. कृषी विद्यापीठामध्ये मी गेलेलो आहे अनेक वेळेला, राहुरीमध्ये अनेक वेळेला प्रवास केलेला आहे, रात्री मुक्काम केलेला आहे. इकडे टाकळी मियामध्ये गेलेलो आहे, तिकडे मी वांबोरी ब्राह्मणी सगळ्या गावांमध्ये अनेक रात्री मुक्काम केलेला आहे. 1 वर्ष विभाग प्रचारक म्हणून राहिलेलो इथे. आणि मला मी या सगळ्या गोष्टी पूर्वी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने ख्रिश्चन दहशतवाद हा मेघालयाला भारतापासून वेगळं करण्याचा प्रयत्न, नागालँड तोडण्याचा प्रयत्न, मिझोराम तोडण्याचा प्रयत्न आणि देशद्रोही कारवाया, या सगळ्यांना आळा बसला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. म्हणून ती तळमळ होते, ते असे तडफतायत की कधी एकदा काँग्रेस पुन्हा येईल आणि आमचे सगळे धंदे राजरोस चालू होतील. बिलकुल त्या पद्धतीने या देशाला चीनचा धोका होता. चीनचा धोका होता म्हणजे काय, तर अनेक वेळेला इंच नाही भरपूर जमीन हडपत हडपत चीननी किती भारतामध्ये एन्क्रोचमेंट केलं होतं याचा काही हिशोब नाहीये. म्हणजे जो पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे, जो काश्मीर आहे जो भारताचा आहे, पण तो पाकिस्ताननी 1948 साली जबरदस्ती कब्जा केला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अदूरदर्शितेमुळे. सरदार वल्लभभाई पटेल असते तर ते झालं नसतं, पण भारतीय सेनेला थांबायला सांगितलं आणि तो सगळा भाग पाकिस्तानच्या हातात गेला. त्यातला काही भाग पाकिस्ताननी परस्पर चीनला देऊन टाकला. नीट ऐका, काश्मीरचा भाग जो भारताचा होता, पंडित नेहरूंच्या मूर्खपणामुळे तो पाकिस्तानकडे राहिला आणि पाकिस्ताननी तो भारताचा भाग दाबून ठेवलेला त्यातला काही भाग परस्पर चीनला देऊन टाकला. त्यावेळेला पंडित नेहरू काहीच बोलले नाही. लोकसभेमध्ये अनेक खासदार उभे राहिले, काही काँग्रेसचे खासदार उभे राहिले. त्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला, अहो तो भारताचा भाग आहे, भले चायनाने भले आज पाकिस्ताननी हडप करून ठेवलाय, पण तो चीनला दिला, तुम्ही बोललात का नाही. पंडित नेहरूंचं निर्लज्जपणाचं उत्तर आहे, अरे त्या भूमीवरती गवताचं एक तृण उगवत नाही, ती भूमी काय कामाची, देऊन टाकले तर देऊ देत ना. त्यात काँग्रेसच्याच एका खासदारांनी उभं राहून, पंडित नेहरू काँग्रेसचे पंतप्रधान, काँग्रेसचाच खासदार उभा राहतो आणि सांगतो, पंडित नेहरूजी आपली टोपी काढतो आणि टक्कल दाखवतो, म्हणतो माझ्या डोक्यावर एकही केस नाही, काय करायचं, देऊन टाकायचं चायनाला. आणि सगळी पार्लमेंट हसली. म्हणजे स्वतःच्या देशाबद्दल असा विचार करणारे पंतप्रधान, ज्यांनी नॉर्थ ईस्टला वाऱ्यावर सोडून दिलं, शेख अब्दुल्लाच्या प्रेमामुळे काश्मीरचं संपूर्ण विलिनीकरण होऊ शकलं नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींना बलिदान द्यावं लागलं जाऊन काश्मीरमध्ये. एका देशामध्ये जम्मू काश्मीरला वेगळं संविधान, कॉन्स्टिट्यूशन, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं, त्यांचा झेंडा वेगळा, भारताचा तिरंगा, त्यांचा झेंडा वेगळा. त्यांच्या तिकडच्या राज्यपालाला सदरे रियासत म्हणजे त्याला पंतप्रधान म्हणायचे. म्हणजे एका देशात 2 राष्ट्रध्वज, 2 कॉन्स्टिट्यूशन्स आणि 2 पंतप्रधान. पंडित नेहरूंची देणगी 370 कलम. भारतामध्ये कुठलाही नियम झाला, कायदा बनला, तर तो कायदा काश्मीरमध्ये तोपर्यंत लागू नाही व्हायचा जोपर्यंत काश्मीरची विधानसभा त्याला पारित नाही करत. आणि काश्मीरची विधानसभा कोणत्याच कायद्याला पारित नाही करायची.
त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये राहणारे आदिवासी, त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये राहणारे दलित, त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये राहणारे ओबीसी, तिथे काश्मीरच्या महिला, कोणालाही केंद्र सरकारच्या कुठल्याही सुविधा मिळत नव्हत्या. कारण तीन परिवार काश्मीरला पकडून बसले होते आपल्या हातामध्ये. 370 कलमामुळे किती लाख कोटी रुपये आम्ही वाया घातले काश्मीरवरती. ते मुख्य 3 आणि बाकी एक 30-40 परिवारांनी खाऊन टाकले. आणि 50,000 सैनिकांनी त्या काश्मीरमध्ये बलिदान दिलं. 50,000 सैनिकांनी. राहुरीमधनंही अनेक आहेत ज्यांचं बलिदान काश्मीरमध्ये झालेलं आहे. 50,000 सैनिकांनी नॉर्थ ईस्ट मध्ये बलिदान दिलं. नगर जिल्ह्यातनं नॉर्थ ईस्ट मध्ये बलिदान दिलेले लोक आहेत. या अशा समस्या खितपत पडून होत्या. लष्कराला आपले नोकर समजून राजीव गांधी पंतप्रधान असताना लक्षद्वीप मध्ये 7 दिवस राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा, प्रियांका वाड्रा त्यांची मुलं सुट्टी मनवण्यासाठी हॉलिडेवरती लक्षद्वीपला गेले. आणि कसे गेले? इंडियन नेव्हीने त्यांच्या व्यवस्था केल्या. इंडियन नेव्हीने त्यांना तिकडे पोहोचवण्याचं काम केलं, त्यांच्या राहण्याचं काम केलं. त्यांच्यासाठी जेवण बनवणारे इंडियन नेव्हीचे जवान, इंडियन नेव्हीचा स्टाफ. म्हणजे हा देश त्यांची जागीर आहे अशा पद्धतीने त्यांचं वर्तन होतं. आणि ही गेली, त्यांच्या हातातली जागीर गेली. आणि ती जागीर कोणामुळे गेली? तर या देशातल्या एका गरीब मुलामुळे गेली, एका गरीब चहा विकणाऱ्याच्या मुलामुळे गेली. याची जी तळमळ होते ना यांना, ते जे जळतायत आतमधनं धोधो जळतायत की आम्ही एवढं सगळं आमचं साम्राज्य, हा भारत आमच्या बापाचा होता आणि आज आमचा राहिला नाही, आम्हाला विरोधी पक्ष नेता देखील बनता येत नाहीये. म्हणून मोदींच्या विरोधात वाटेल ते खोटं बोलायचं. आणि परवा तर पाकिस्ताननी सांगितलंय की मोदी पुन्हा पंतप्रधान नाही झाला पाहिजे. म्हणजे जितके देशाचे शत्रू आहेत त्यांना मोदी पंतप्रधान नकोय आणि ज्यांना देश आपला वाटतो त्यांना मोदी पंतप्रधान पाहिजे. म्हणजे ही निवडणूक एका खासदाराची निवडणूक नाहीये. तुमच्या इकडे केलेल्या घामामधनं हे ठरणार आहे भविष्यामध्ये की चीन आमच्यावर आक्रमण करणार आहे की नाही. तुम्ही या 8 दिवसात जो घाम गाळणार आहात त्याच्यात हे ठरणार आहे की पाकिस्तान आमच्याशी नंतर कसा वागणार आहे. हा प्रश्न एका खासदाराचा नाहीये, डोक्यातनं काढून टाका. हा प्रश्न या देशाच्या सुरक्षेचा आहे. तुम्हाला माहिती आहे चीनच्या एक जुना हिंदी चित्रपट आहे, बघा तुम्हाला शक्य झालं तर नेटवर मिळेल. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी किंवा हकीकत बघा धर्मेंद्रचा. चीनच्या युद्धामध्ये आम्ही युद्ध लढलोच नाही. तिथे जे सैनिक होते त्यांना ज्या पद्धतीचे पोशाख पाहिजेत, -10 डिग्री सेल्सिअस मध्ये जसं राहताना ज्या पद्धतीचे जर्किन्स पाहिजेत, शूज पाहिजेत, सॉक्स पाहिजेत, असे कातडीसारखे जाडे सॉक्स असतात, मोजे असतात. आपले नॉर्मल मोजे घालून ते सैनिक मोजा असा बाहेर काढायचे, त्याच्याबरोबर त्वचा सोलून निघायची, रक्त यायचं. त्यांना आर्म्स एमिनेशन दिले नाही, मरण्यासाठी सोडून दिलं होतं. कितीतरी पुस्तकं लिहिले गेलेली आहेत. चीनशी आम्ही लढलोच नाही 1 महिना. गांधी परिवाराच्या NGOजना चीनकडनं प्रचंड डोनेशन्स यायची. भारताचे अनेक सरकारी अधिकारी हे चीनच्या पेरोलवरती होते. त्यांना दर महिना भारत सरकार जो पैसा द्यायचे त्याच्या 10 पटींनी पैसा त्यांना चीनकडनं यायचा की काय करायचं नाही. तिथे आमच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना विकत घेतलेलं होतं. आणि संपूर्ण चीनची जी सेना आहे तिथे ना रस्ते बनले, ना हायवेज बनले, ना बोगदे बनले, ना हेलिपॅड्स बनली, न पूल बनले, न मोठ्या मोठ्या प्रकारच्या आणखीन ज्या कम्युनिकेशनच्या टॉवर्स किंवा अशा यंत्रणा काही बनलं नाही. आणि निर्लज्जपणाचा कळस पार्लमेंटमध्ये जेव्हा प्रश्न विचारला गेला मनमोहन सरकारला की चीनच्या सीमेवर अशी परिस्थिती काय, तिथे का बनत नाहीये काही, तर
UPAच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की चीननी जर हल्ला केला तर त्यांना भारतात शिरायला अडचण व्हावी म्हणून आम्ही हे बनवलं नाही. किती नेभट उत्तर आहे, किती अविश्वास भारताच्या सेनेवर. म्हणजे भारताची सेना त्यांच्याशी लढूच शकणार नाही, आम्ही केपेबलच नाही आहोत. आणि म्हणून आम्ही रस्ते नाही बनवले, म्हणून आम्ही एअरपोर्ट नाही बनवले, म्हणून आम्ही पूल नाही बनवले की चीन आला जरी तरी पुढे येऊ शकणार नाही. नरेंद्र मोदींनी भारताच्या सैनिकांवर विश्वास ठेवला. तुमच्यापैकी किती जण दिवाळीला बाहेर राहता मला माहिती नाही, पण मला माहिती आहे आपल्या देशाचा पंतप्रधान प्रत्येक दिवाळी हा सीमेवरच साजरी करतो. काढून बघा गेल्या 10 वर्षांचे त्यांचे दिवाळीचे फोटोज. कुठल्या तरी 45 डिग्री सेल्सिअस 48 डिग्री सेल्सिअस जैसलमेर मधल्या वाळवंटाच्या सीमेमध्ये मोदी असतात दिवाळी साजरी करायला. नाहीतर लेह लद्दाख पासनं ते अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरती, जम्मू काश्मीरच्या सीमेवरती पंतप्रधान दिवाळी साजरी करत असतात. सामान्य गोष्ट नाहीये. त्या सैनिकांच्या मनामध्ये काय भावना निर्माण होत असेल. त्या टमरेल सारख्या कपामध्ये, पत्र्याच्या कपामध्ये आम्ही चहा पितो, त्याच कपात आमचा पंतप्रधान आमच्या बरोबर दिवाळीमध्ये. अरे दिवाळीमध्ये नातेवाईक भेटत असतात. या देशाच्या सैनिकांना नातेवाईक मानणारा पंतप्रधान आहे. अच्छा म्हणजे राहुरीकरांना टाळ्या वाजवता येतात. बर काय पाणी डिस्टर्ब करायचं नाही म्हणून पण टाळ्या वाजवत नाही. टाळ्याने एनकरेजमेंट मिळतं, डिस्टर्ब होत नाही. पाणी मागवा. आणि त्याच्यामुळे या नरेंद्र मोदी तो पंतप्रधान आहे की जो या देशाच्या सैनिकांना नातेवाईक मानतो. आणि गांधी परिवार असे पंतप्रधान होते जे या देशाच्या सैनिकांना नोकर मानत होते. नोकर मानत होते. लक्षद्वीपला जाऊन टूर कशी नोकर मानत होते म्हणून तसं झालं. आणि मोदी नातेवाईक मानतात. लष्करामध्ये किती सुधारणा केल्या आहेत. 1 रँक 1 पेन्शनचा किती वर्षांपासून प्रश्न पेंडिंग पडला होता. पहिल्या टर्म मध्ये मोदींनी पूर्ण करून टाकला. या देशामधल्या महिलांना आर्मीमध्ये जायची इच्छा होती पण जाऊ शकत नव्हत्या. त्यांना शॉर्ट कमिशन होतं, ते पूर्ण कमिशन करण्याचं काम मोदींनी केलंय. आता या देशामध्ये एअरफोर्सची विमानं मुली उडवतायत, जहाज मुली चालवतायत, रणगाडे मुली चालवतायत. इतकंच नाही तर समुद्रामध्ये हजारो मीटर काही किलोमीटर खाली तळामध्ये पाणबुडी देखील मुली चालवतायत या देशामध्ये. अशा पद्धतीने मुलींचं संपूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट लष्करामध्ये करण्याचं काम हे पंतप्रधान मोदींनी केलंय. गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 4 वर्षांमध्ये संपूर्ण चीनची जी सीमा आहे भारताची आणि चीनची सीमा, या सीमेवरती प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे. 17,000 कोटीपेक्षा अधिक फंड्स हे चीनच्या सीमेवरती पूल, बोगदे, हायवेज, रेल्वे, हेलिपॅड्स, एअरपोर्ट्स, टॉवर्स बसवण्यासाठी मोदींनी खर्च केलाय. आणि त्याच्यावर देखील संशय घेण्याचं काम राहुल गांधी करतात. अमेरिकेमध्ये जाऊन तिकडच्या इंटरव्ह्यू मध्ये. अरे त्या माणसाला लाज वाटायला पाहिजे. त्याला किमान आपल्या आजीची तरी आठवण आली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला इंदिरा गांधींचा प्रचंड पराभव झाला, जनता सरकार आलं, त्यावेळेला त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेला नाही, इंग्लंडला. आणि इंग्लंडला BBC इंटरव्ह्यू घेत होते. आणि BBCच्या पत्रकारांनी इंदिरा गांधींना विचारलं की तुमच्या देशात काही चांगलं चाललेलं नाहीये ना. म्हणजे त्या सरकारवर जनतेचा रोष आहे ना. त्या BBCच्या पत्रकाराला असं वाटलं की ही बाई आता सत्तेवरनं पायउतार झालेली आहे, विरोधी पक्षात बसलेली आहे आणि त्याच्यामुळे ती सांगेल हो आमच्या देशात काही चांगलं चाललेलं नाहीये म्हणून. इंदिरा गांधींनी स्पष्टपणे त्या पत्रकाराला सांगितलं, विदेशाच्या धर्तीवरती मी माझ्या देशाच्या कुठल्याही गोष्टीबद्दल नकारात्मक बोलणार नाही. तरी तो पत्रकार विचारत होता. इंदिरा गांधी शांत बसून राहिल्या, मौन पाळलं, त्या काही बोलल्या नाही. अरे निदान आजीची तरी आठवण ठेव ना.
हा जाऊन विदेशामध्ये इतकी भारताविरुद्ध गरळ ओकतो, चीनमध्ये जाऊन गरळ ओकतो. मोदी विरोध देशद्रोहापर्यंत जाऊन पोचलेला आहे, हे आम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ही निवडणूक आपल्याला चीनपासून सुरक्षित कोण ठेवणार, चीनपासून सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान पाहिजे का चीनशी दलाली करणारे लोक तुम्हाला आणायचे? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आणि मग जनतेला जाऊन सांगायचं की बाबा ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. भारत किती पुढे गेलेला आहे, मुस्लिम दहशतवाद किती भयंकर होता, आपल्याला आठवतंय ना किती बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, सिरियल ब्लास्ट किती वेळा देशामध्ये झालेले. सांगा बघू, 2014 नंतर गेल्या 10 वर्षात सिरियल ब्लास्ट कुठे गेले? मुंबईमध्ये मार्केटमध्ये एकेका दिवशी 10 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ब्लास्ट, पुण्यामध्ये ब्लास्ट, कलकत्त्यामध्ये ब्लास्ट, बंगलोरमध्ये ब्लास्ट, सगळीकडे देशभरामध्ये. असं कदाचितच राज्य राहिलं असेल की जिकडे सिरियल ब्लास्ट नाही झाले. पण कुठे का नाही होत आहे? इंटेलिजन्स त्याही वेळेला होतं, इंटेलिजन्स आधाही आहे. त्या इंटेलिजन्स वरती विश्वास घेतला नाही, त्यांचे इनपुट्स घेतले नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे ब्लास्ट होत राहिले. काळ्या पैशाचा प्रचंड प्रवाह असायचा, मोदींनी काळ्या पैशाचं पेकाट मोडलं. मी तुम्हाला आता सांगितलं 2 लाख कॅश घेऊन या, तर तुमच्या समोर प्रश्न असेल एवढी कॅश मी आणू कशी? आता तुम्हाला विचारलं तुमच्या खिशात कॅश किती आहे, तर तुम्ही सांगाल माझ्या खिशात कॅश नाहीये, कारण आम्ही फक्त बारकोड वरती पेमेंट करतो आणि सगळं काम होऊन जातं. एका सेकंदामध्ये भारतामध्ये 10,000 ट्रान्झॅक्शन्स होतात एका सेकंदात. काही हजार कोटी नाही, काही लाख कोटी भारतामध्ये फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स चाललेत. अरे ते ढोल वाजवणारे वगैरे येतात नाचायला लग्नामध्ये, पूर्वी असे असे करून पैसे उडवायचे, आता ते उडवायला पैसे नाही राहिले, तर मोबाईल असा काढतात, असा फिरवतात आणि त्यांच्या ढोलावर बारकोड असतो, त्याला स्कॅन करतात आणि त्यांना पैसे देतात. हा मोदी इफेक्ट आहे आणि या सगळ्या कामांमुळे त्यांचं पेकाट मोडलंय. तुम्हाला एक घटना काही तुम्हाला लक्षात ठेवलंय, मोदी रोज काही ना काहीतरी करत होते या देशात, रोज काही ना काहीतरी नवीन करत होते. एके दिवशी बातमी आली, देशामध्ये 100 ठिकाणी रात्री 12 ते पहाटे 5 अचानक रेड पडल्या NIAच्या आणि खूप मोठी दहशतवाद्यांची रॅकेट्स उद्ध्वस्त झाली, तबाह कर दिया, तहस नहस कर दिया. ट्रेन मधनं चालले होते चुपचाप 4 जण आणि अचानक त्यांच्याच बोगीमध्ये 4 जण आले, त्यांनी पिस्तुलं काढली, NIAचे हिरासत में ले लिया. हॉटेलमध्ये कुठेतरी 2-3 जण झोपले होते, अचानक पोलीस आले. एक कलकत्त्यामध्ये, एक बंगलोरमध्ये, एक रांचीमध्ये, एक तंजावरमध्ये, एका रात्रीमध्ये 5 तासामध्ये NIAनी पेकाट मोडून टाकलं दहशतवाद्यांचं. किती कामं होत आहेत आपल्याला माहिती नाही, आपण आपल्या जगात असतो. रोज काही ना काहीतरी देशासाठी काम मोदी करत होते, करत आहेत आणि ते करत राहतील तर आपण सुरक्षित राहू. त्या प्रभू रामचंद्रांना बाबरांनी त्यांच्या घरातनं बाहेर काढलं, राम मंदिर तोडलं, त्याच्यावर मशीद बनवली. साधा प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला मशीद हवी होती म्हणून तुम्ही मंदिर तोडलत का? जर तुम्हाला मशीद हवी होती तर बाजूच्या मैदानावर बांधू शकला असतात. नमाज पढण्यासाठी हवी होती का? त्यांना तुमचा अपमान करायचा होता, त्यांना तुम्हाला सांगायचं होतं की आता राम तुमचं रक्षण नाही करणार, आता आमचा अल्लाह आहे, त्याचा तुम्हाला मानावं लागेल. हे इथे आमच्या इकडे जितके मुसलमान आहेत कदाचित या बैठकीतही असतील. 5, 6, 10 पिढ्यांपूर्वी कोण होते? ते सगळे हिंदू होते. हे काही इराणमधनं आलेले नाही आहेत, हे मराठी होते, तमिळ होते, तेलुगू होते, कन्नड होते, मल्याळी होते. या सगळ्यांना तलवारीच्या बळावरती त्यावेळेला ज्यांना मुसलमान बनवलं ते आजपर्यंत मुसलमान आहेत. त्याच्या आधी ते हिंदू होते, त्याच्या आधी ते रामाची पूजा करायचे,
त्याच्या आधी ते कृष्णाला मानायचे, त्याच्या आधी ते शिवाला मानायचे, आणि तुम्ही ज्यांना ज्यांना मानायचा त्यांची मंदिरं तोडली. तुम्हाला कृष्ण पूज्य मथुरा तोडलं, तुम्हाला शिव पूज्य काशी तोडलं, 3000 मंदिरं तोडली, अनन्वित अत्याचार केले, अनेकांच्या हत्या केल्या. तिथेच त्या मंदिराच्या खाली गाडून टाकलं, त्याच्यावरती मशीद बनवली, तुम्हाला चिथवण्यासाठी, तुम्हाला अपमानित करण्यासाठी. आणि 1000 वर्ष हे सगळं चालू होतं, संपूर्ण जगभरामध्ये चालू होतं. भारतामध्ये प्रचार त्याचा प्रखर विरोध झाला. जरी 1000 वर्ष शासन भारतावरती राहिलं असलं मुसलमानांचं, कुठलाही बादशाह एक रात्र शांतपणे झोपू शकला नाही. कारण या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, या देशामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज झाले, या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या, या देशामध्ये चेन्नम्मा झाली, रुद्रमांबा झाली, या देशामध्ये महाराणा प्रताप झाले, गुरु गोविंद सिंग झाले. संघर्ष केला, बलिदान दिली, हिंदुत्व टिकवून ठेवलं, तरी ते रामाचं मंदिर बनलं नाही. विश्व हिंदू परिषदेने हातात घेतलं, प्रचंड आंदोलन झालं. 1990च्या कारसेवेला मी पण गेलो होतो. मुंबईमध्ये संघाचा कार्यकर्ता होतो आणि तिकडनं 125 जणांचा जथ्था घेऊन ट्रेनवरती रात्री झांसी रेल्वे स्टेशनवर आमच्या ट्रेनवर मुसलमानांनी दगड मारली. आम्ही पत्र्याचे शटर डाऊन केले. त्यावेळेला अलाहाबाद म्हणायचे. कसला अलाहाबाद? आमचं काही देणं घेणं नाही त्या अलाहाबादशी, किंवा आमचं काही देणं घेणं नाही त्या हैदराबादशी. ते भाग्यलक्ष्मीचं भाग्यनगर आहे, ते प्रयागराज आहे ज्याला अलाहाबाद म्हणतात. त्या प्रयागराज रेल्वे स्टेशनवर आम्ही पोहोचलो. योगी आदित्यनाथने नाव बदलून टाकलं, ते प्रयागराज झालं. आणि ते अलीगड करतायत. योगी आदित्यनाथ त्याचं हरिगड करणार आहेत, काळजी करू नका. आणि मग ज्या वेळेला तिथे आम्ही पोहोचलो, संगमामध्ये आंघोळ केली आणि बाहेर पुऱ्या, कचोरी, जलेबी वगैरे नाश्ता केला. पोट भूक लागलेली होती आणि पैसे द्यायला गेलो. सगळे दुकानदार म्हणतात राम का काम करने के लिए आए हैं, किस बात का पैसा, जय श्री राम बोलो आगे निकल जाओ. जनतेमध्ये रामाचं प्रेम होतं. मुलायम सिंग यादव मुसलमानांच्या मतांचं राजकारण करत होते. म्हणाले अयोध्या में तिनके को घुसने नहीं दूंगा, उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा. सगळी जेल भरली कारसेवकांनी, सगळे हॉटेल्सना जेल करून टाकलं, सगळे धर्मशाळांना जेल करून टाकलं, सगळ्या शाळा, सगळी कॉलेजेस, त्यांचे जे जितक्या खोल्या होत्या त्या सगळ्यांना सरकारी जेल बनवलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही कारसेवक येत राहिले. आम्हाला पुढे बंदी बनवलं होतं. फतेपूरच्या अनाज मंडी म्हणजे धान्य ठेवण्याचे जे गोडाऊन्स आहेत, जिकडे 4 टॉयलेट्स होती, तिथे आम्हाला 1,500 लोकांना त्यांनी बंदी बनवलं होतं 18 दिवसांसाठी. अशा पद्धतीने सगळा उत्तर प्रदेश ज्या वेळेला कारसेवकांनी ओव्हरफ्लो झाला. अरे त्या नागालँड मधनं रामासाठी लोक आले, मणिपूर मधनं लोक आले रामासाठी, लद्दाख वरनं आले होते, अंदमान निकोबार केरळ मधनं लोक आले होते. मग त्यांना पकडायचं, आणखीन जंगलात नेऊन सोडायचं कुठेतरी, कारण जेलच नाही शिल्लक राहिलं, जागाच नाही राहिली बंद ठेवायला. मग ते उलटे अयोध्येच्या दिशेने रातोरात चालायला सुरुवात करायचे. आणि मग अनेक किलोमीटर चालल्यावर चपला फाटल्या, पोटात भुका आहेत, कपडे फाटलेले आहेत, पाय सुजलेले आहेत. एखाद्या गावात पोचले, खबर मिळाली, कारसेवक आले. उत्तर प्रदेशच्या गावामध्ये आनंदाची लहर दौडायची. महिला सगळ्या उत्साहाने येऊन बसायच्या. कढाई काढली, मोठी भांडी आणली, चुला पेटवल्या, भाज्या आणल्या शेतांमधनं, धान्य आणलं, आंघोळीसाठी गरम पाणी कोणी करायला सुरुवात केली, कोणी खाटा लावायला सुरुवात केली, झोपण्यासाठी मच्छरदाण्या आणल्या, घोंगड्या आणल्या झोपण्यासाठी. कारसेवकांना खायला घातलं, आंघोळी घातल्या. आणि झोपताना ज्यांचे पाय सुजले होते अशा लोकांना उत्तर प्रदेशाच्या जनतेने राईच्या गरम तेलाने मालिश केलेले. किती कास्टिझम आहे, किती जातवाद आहे. दलितांची गावं बाहेर होती एकेकाळी उत्तर प्रदेशात त्या काळामध्ये. पण कोणी पांडे आहे, कोणी त्रिपाठी आहे, कोण आहे? पाय ज्याचे चोळतोय त्याची जात काय आहे माहित नाही, तो कुठल्या राज्यातून आलाय माहित नाही, त्याची सांपत्तिक स्थिती माहिती नाही. सगळेजण राममय झाले होते. संपूर्ण हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं होतं. राम मंदिर हे
भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतरचं भारतात लढलं गेलेलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे, जनतेचं आंदोलन. टाळ्या वाजवताय ना. काँग्रेस काय म्हणाली होती की राम झालाच नाही, राम खोटा आहे, रामायण कपोलकल्पित आहे, ते काव्य आहे. मग त्याचा जन्म झालेलं स्थान कसं असू शकतं? मग त्याचं मंदिर तिथेच असलं पाहिजे असं का? आणि कोर्टामध्ये जाऊन मंदिर बनू नये म्हणून एडी चोटी का जोर काँग्रेसने लगाया था. आणि कपिल सिब्बलांनी 2019च्या निवडणुकांच्या आधी लिखित दिलं की याचा फैसलाच करू नका तुम्ही. कारण काय? कारण जर फैसला पक्ष भाजपच्या किंवा हिंदूंच्या बाजूने आला तर मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील. आणि म्हणून कोर्टाने फैसला नाही दिला. तयार झाला होता, निर्णय जवळजवळ झालेले होते, पण नाही दिला. मोदींना फरक पडला नाही. मोदी पंतप्रधान झाले आणि झाल्यानंतर लगेच 2019 मध्ये तो फैसला आला, राम मंदिर हिंदूंना मिळालं. जनभागीदारीने मंदिर उभं राहिलं आणि भव्य मंदिर उभं राहिलं. 22 जानेवारीला आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली की नाही? किती जणांनी केली जरा हात वर करा. सगळ्यांनी केली ना? आणि सगळ्या गावांनी साजरी केली ना? 495 वर्षांपूर्वी अपमानित करून प्रभू रामचंद्रांना बाहेर काढलं होतं. ते सन्मानाने पंतप्रधानांनी आपल्या हाताने त्याची प्राण प्रतिष्ठापना तिथे केली. पण 9-10 हजार वर्षांपूर्वी ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना अयोध्येतनं बाहेर काढलं होतं, जंगलात पाठवलं होतं, रावणाशी युद्ध करून त्याचा वध करून ज्या वेळेला सोन्याची लंका जिंकली, त्यावेळेला लक्ष्मण रामाला म्हणतो, आता कशाला जायचंय अयोध्येत? जिकडनं अपमान करून काढलं तिथे जायचंय कशासाठी? अरे ही सोन्याची लंका आहे, सुपर पॉवर आहे त्या काळातली, आता त्याचा तू राजा झालायस. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात ते वचन संस्कृत मध्ये, अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी. जरी सोन्याची आहे लंका तरी हे लक्ष्मणा मला ती प्रिय नाही, कारण मला माझी आई आणि माझी जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्यारी आहे. मी त्याच अयोध्येत परत जाणार. म्हणजे ज्या प्रभू रामचंद्रांना स्वर्गापेक्षा देखील अयोध्या प्यारी होती, तिथे जाण्यापासून काँग्रेस, कम्युनिस्ट आणि हे शरद पवारांची विचारधारा अँटी हिंदू, आयुष्यभर जातीवाद केला, आयुष्यभर जातीवाद केला. फुले आंबेडकरांचं नाव घेऊन दलितांचे विश्वासघात केले, स्वतःच्या जातीच्या लोकांचे विश्वासघात केले आणि हिंदूंच्या विरोधामध्ये, कायम हिंदुत्वाच्या विरोधामध्ये. यांच्याकडनं राम मंदिर होण्याचा प्रश्नच निर्माण नाही झाला. आणि आता एक व्हिडिओ काँग्रेसने रिलीज केलेला बघा जरा, सगळ्यांनी नसेल तर जरा व्हॉट्सअपवरती फिरवा. असं राम मंदिर आहे नवीन बनलेलं, अचानक बॉम्ब लागतो आणि तो सगळं उडतं, तुटतं आणि पुन्हा बाबरी मस्जिद अशी वर येते आणि नंतर राहुलचा चेहरा येतो आणि पंजा येतो, काँग्रेसला मत द्या. म्हणजे ज्यांना असलेलं राम मंदिर तोडायचं आहे त्यांना मत देणार, त्यांच्या बरोबर असलेल्यांना मत देणार का ज्यांनी रामाचं मंदिर बनवलं त्यांना मत देणार? आपण विचार करायचा. म्हणून मी तर नेहमी म्हणतो, बटन अशा ठिकाणी दाबा की कधीतरी अयोध्येला दर्शनाला जाणार ना, जरा हात वर करा कोणाकोणाची इच्छा आहे अयोध्येला जाण्याची. मग बटन अशा ठिकाणी दाबा की अयोध्येला जाल त्यावेळेला रामाच्या डोळ्यामध्ये पाहण्याची तुम्हाला हिंमत शिल्लक राहिली पाहिजे. तिकडे गेल्यावर नजर झुकली नाही पाहिजे. हे रामा, मी अशा ठिकाणी बटन, काहीतरी इकडच्या लोकल गोष्टींमुळे मी असं काहीतरी केलं आणि बटन अशा ठिकाणी दाबलं, अशा लोकांसाठी दाबलं जे हे मंदिर तोडण्याच्या गोष्टी करत होते, जे हे मंदिर बनण्याच्याच विरोधात होते. राम मंदिर दिलं तुम्हाला, 370 कलम ज्याच्यासाठी बलिदान दिली लोकांनी, ते 370 कलम खतम केलं. आज तिरंगा झेंडा तिकडे लागतो. काश्मीर मधल्या हिंदूंना आजही प्रताडित केलं जातं, पाकिस्तानातल्या हिंदूंना प्रताडित केलं जातं, बांगलादेशामध्ये हिंदूंना प्रताडित केलं जातं. ते भारतात येतात, त्यांना नागरिकता तेवढाच अधिकार आहे जितका तुमचा आणि आमचा आहे.
कारण देश हिंदू मुसलमान या आधारावरती विभाजित झाला होता. प्रचंड दंगे झाले होते, लाखांच्या हत्या झाल्या होत्या. त्यावेळेला गांधींपासून सगळ्यांनी सांगितलं आता घाई करू नका, दंगे चालू आहेत, सावकाश या, आम्ही तुम्हाला नागरिकता देऊ. त्यांच्या वचनावर भरोसा ठेवून लोक तिथे राहिले आणि नंतर हळूहळू यायला लागले. आजपर्यंत नागरिकता मिळाली नव्हती. सगळे म्हणत होते द्यायचे द्यायचे द्यायचे, कोणी दिली नाही. मोदींनी दिली नागरिकता. आपल्या देशासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मोदी करतायत. खूप जास्त बोललो, मला शेवगावला पोचायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा आणि विसरू नका आणि लोकांना विसरू देऊ नका, ती म्हणजे कोविडच्या काळामध्ये मोदींनी देशाला कसं वाचवलंय. हे बघा, कोविडमध्ये त्रास सगळ्या जगाला झालाय. हॉस्पिटल मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही, अशा भयंकर प्रकारचा एक रोग, असा विषाणू येईल याची कोणी कल्पनाच केलेली नव्हती. तो आला आणि त्याच्यामुळे अचानक ज्या हॉस्पिटलमध्ये 500 जागा आहेत तिथे 50,000 लोक पोचले तर शक्यच नाही कुठलंही. आणि त्याच्यामुळे कुठलंही सरकार त्यावेळेला यशस्वी झालं नसेल तर त्याच्यावर फार दूषणं लावण्याचं कारण नाही, कुठलंही सरकार असेल. पण आतापर्यंत अनेक अशा प्रकारचे आजार येऊन गेले. प्लेग येऊन गेला, फ्ल्यू येऊन गेला, टीबी येऊन गेला, अनेक, पोलिओ. भारताने कधी स्वतःचं वॅक्सिन नाही बनवलं. काँग्रेसची सरकार होती, त्यांनी कधी भारतीय वैज्ञानिकांवर विश्वास नाही ठेवला. भारतीय वॅक्सिन नाही बनलं. पहिल्यांदा मोदींनी सांगितलं भारत स्वतःचं वॅक्सिन बनवेल. कारण काय माहिती आहे, आधीच्या सरकारांनी त्यावेळेच्या अशा महामारीच्या वेळेला विदेशांकडनं वॅक्सिन मागवण्यासाठी भारतातनं बनवलं नाही. आणि सगळ्यात लवकर पोचलेलं वॅक्सिन, नीट ऐका, काँग्रेसच्या सरकारांच्या वेळेला देखील रोग आले आणि वॅक्सिन भारताने बनवलं नाही, विदेशाकडे मागितलं. विदेशातनं आलेलं सगळ्यात लवकर पोचलेलं वॅक्सिन 20 वर्षानंतर आलं. दुप्पट भावानी आलं. कारण त्यांनी आधी स्वतःच्या देशाला सुरक्षित केलं, त्याच्यानंतर त्यांनी बनवलं आणि बाकी काही देशांना त्यांनी देऊन भारत त्यांच्या गणतीतच नव्हता. भारताला दिलं 20 वर्षांनी ते लवकरात लवकर आलेलं वॅक्सिन. उशिरात उशिरा आलेलं वॅक्सिन किती वर्षांनी आलं ठाऊक आहे? 35 वर्षांनी आलं. कोविडमध्ये असं झालं असतं तर किमान 70 लाख लोक अजून गेले असते. मोदींनी भरोसा दिला, त्यांनी सांगितलं वॅक्सिन याच देशात बनेल. 150हून अधिक लॅबोरेटरीजना त्यांनी फंड दिले रिसर्च करण्यासाठी. 2 यशस्वी झाल्या. त्यांच्याकडे 220 कोटी वॅक्सिन बनवण्यासाठी पैसे नव्हते. मोदींनी त्यांना ॲडव्हान्स पैसे दिले की आम्ही वॅक्सिन विकत घेतलं, हे घ्या पैसे, आता बनवा. मोदींनी कुठल्याही प्रकारची पार्शलिटी न करता, राज्य सरकार काँग्रेसचं आहे का, DMKचं आहे का, YSRCPचं आहे का, तृणमूल काँग्रेसचं आहे का, काँग्रेसचं आहे, कुठल्याही प्रकारचा अपप्रभाव, पार्शलिटी न करता सगळ्या देशाला समान वॅक्सिन दिलं. संपूर्ण जगामध्ये जाऊन सांगा सगळ्यांना, आधी तुम्ही समजून घ्या, संपूर्ण जगामध्ये एकमात्र भारत असा देश आहे ज्यांनी वॅक्सिनचे पैसे नाही घेतले. फ्री वॅक्सिन देणारा भारत आहे. कोविडमध्ये सगळं जग बुडालं. आर्थिक मंदी स्वाभाविक आहे, कारण धंदे बंद, सगळे घरात, कशी काय आर्थिक मंदी नाही येणार. पण त्या आर्थिक मंदीमध्ये जगाने काय केलं? वॅक्सिनचे पैसे फुकट नाही दिले, कारण लोक मरायला टेकलेत. काहीही करतील पण विकत घेतील, आणि म्हणून सगळ्यांनी पैसे घेतले वॅक्सिनचे. मोदींनी 130 कोटी भारतवासियांकडनं 1 रुपया नाही घेतला. आणि आठवून बघा काय काय बोलले होते वॅक्सिन बद्दल. राहुल गांधी, हे वॅक्सिन फेल होणार है. अखिलेश यादव, ये बीजेपी का वैक्सीन है, मैं नहीं लगाऊंगा. मुल्ला मौलवी, ये वैक्सीन लगाओगे तो इम्पोर्टेंट हो जाओगे, बच्चा पैदा करने की आपकी कैपेसिटी खत्म होगी. सगळं आयुष्य झालं ते बच्चा पैदा करण्याचाच विचार. आणि हे सगळं करत करत ज्या एरियांमध्ये वॅक्सिन लावण्यासाठी लोक जात होते त्यांच्यावरती दगड मारलेली, डॉक्टरांवर हल्ले केलेले व्हिडिओ पाहिलेत ना तुम्ही? देशभरात घडलेत ना.
या सगळ्या संकटांना तोंड देऊन मोदींनी सगळ्यांना वॅक्सिनेट केलं. राहुल गांधी, सोनिया गांधींनी पण हळूच जाऊन वॅक्सिन आपल्याला लावलं. त्यांच्याकडनंही पैसा नाही घेतला. ते अडाणी अंबानी चालवतात ना, त्या अडाणी कोट्यवधी अब्जाधीश आहे, त्याच्याकडनं देखील वॅक्सिनसाठी पैसा नाही घेतलेला. कोणाकडनंही नाही. फ्री वॅक्सिन, दॅट इज इंडिया. इतकंच नाही, तुम्ही काही दिवसांपूर्वी एक फोटो पाहिला. एक छोटासा देश आहे, न्यू पापा गुएना नाव आहे त्याचं. तिथे पंतप्रधान पोचले, म्हणजे राहुरी जिल्हा एवढी पण लोकसंख्या नाही आहे त्या देशाची. तिथे मोदी गेले, विमानतळावर उतरले, त्या देशाचा पंतप्रधान आला आणि तो भारतीय पद्धतीने पाया पडला मोदींच्या. तुम्हाला काय वाटलं ती चापलुसी होती? तुम्हाला काय वाटलं तो फेसबुक इव्हेंट होता? ट्विटरवरती लाईक्स घ्यायच्या? पापा न्यू गुएना सारखे 100 देश या जगामध्ये आहेत जे गरीब देश आहेत, गरीबात गरीब देश, आणि हे सगळे कोविडमध्ये मरत होते. या देशांनी भारताला विनंती केली, आम्हाला वाचवा, आम्हाला वॅक्सिन द्या, आमच्याकडे पैसे नाही आहेत. नुसतं नरेंद्र मोदींनी वसुधैव कुटुंबकमचा नारा नाही दिलेला G20 मध्ये, त्याच्या आधी या 100 देशांना वॅक्सिन मैत्री योजनेमधनं फुकटमध्ये वॅक्सिन दिलेली आहे. 100 देशांचे प्राण वाचवलेत मोदीजींनी. प्रामाणिक उत्तर द्या. इथे बसलेले सगळे हात वर करून उत्तर द्या. तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान व्हावे? इच्छा आहे ना? हात खाली. ही जशी तुमची इच्छा आहे तशी त्या 100 देशांच्या नागरिकांची सुद्धा इच्छा आहे की मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे. ते वोटिंग नाही करू शकत, ते कॅम्पेनिंग नाही करू शकत, ते त्यांच्या देवाकडे प्रार्थना करतायत की हे परमेश्वरा, भारताच्या निवडणुकांमध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत. त्यांचे प्राण वाचवले म्हणूनच फक्त नाही, तर याच्या नंतर जर अशा पद्धतीची कुठलीही पॅन्डेमिक आली तर त्यांचा जीव या जगामध्ये फक्त भारत वाचवेल ही त्यांच्यामध्ये खात्री आहे. आणि भारत तेव्हा त्यांचा जीव वाचवेल ज्यावेळेला भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल. आणि त्याच्यामुळे जगात अनेक देश आहेत जे चातकासारखी वाट पाहतात की मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे. जगामध्ये माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारतामध्ये 220 कोटी डोस लागलेले आहेत वॅक्सिनचे. इथे बसलेल्या सगळ्यांनी दोन्हीही डोस घेतलेत आणि बूस्टरही घेतले. भारतात सगळ्यांना मिळाले. तुम्ही कल्पना करा जर मोदींनी स्वदेशी वॅक्सिन बनवलं नसतं तर 4 वर्ष होत आली कोविडला. जगामधल्या कुठल्या मायेच्या पूत देशांनी भारताला 200 कोटी वॅक्सिन दिले असते? कोणी दिले असते? 220 कोटी. त्यांच्या देशाच्या लोकसंख्या 15 लाख, 25 लाख, 30 लाख, 5 कोटी, 10 कोटी आहे. कोणत्या देशांनी 220 कोटी डोस दिले असते आम्हाला फुकट? किती महाग दिले असते. आणि नाहीच, ते त्यांच्या देशामध्ये पुरे पडू शकले नाही. मोदींनी जर बनवलं नसतं स्वदेशी वॅक्सिन तर काय घडलं असतं हे कल्पना करा. अनन्वित उपकार आहेत आपल्यावरती. जीव वाचवणारा सर्वायव्हर आहे आपला तो. आणि हे सांगितलं पाहिजे, जगाला आठवण करून द्यायला पाहिजे. भारत लवकर विसरतो. ते शौचालय मिळाल्यावर पुढची खोली बांधायला कधी पैसे देणार विचारणारा भारत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे. आठवण करून द्यायला पाहिजे की 20,000 मुलं त्या युक्रेनमध्ये अडकलेली होती. भारताची मेडिकल स्टडी स्वस्त आहे म्हणून डॉक्टर बनण्यासाठी. आणि त्या 20,000 लोकांचे प्राण वाचवायचे होते. कधी इकडे बॉम्ब पडतोय, कधी खिडकीतनं पाहतायत तर बॉम्ब पडतोय. मोदींनी रशियाला सांगितलं सकाळचे 4 तास युद्ध बंद. मोदींनी युक्रेनला सांगितलं सकाळचे 4 तास युद्ध बंद. युक्रेन आणि रशियाच्या अवकाशामध्ये कुठल्याही एअरलाईनचं विमान उडत नव्हतं त्या काळामध्ये, कुठल्याही एअरलाईनचं. मोदींनी सांगितलं एअर इंडियाचं विमान उडेल, कोणीही त्याला टार्गेट करायचं नाही. जमिनीवरती मुलांना घेऊन बसेस जातील एअरपोर्टकडे, त्या बसेसवरती तिरंगा झेंडा लावलेला असेल, त्या तिरंगा झेंडा लावलेल्या बसकडे कुठलीही बंदूक किंवा कुठली तोफ, कुठलाही बॉम्बगोळा पडणार नाही. युक्रेननी ऐकलं, रशियानी ऐकलं.
20,000 भारताची मुलं बसमध्ये बसत होती, तिरंगा झेंडा लागत होता आणि वरती तिरंगा झेंडा फडकत होता. भारताची मुलं सुरक्षितपणे बाहेर पडत होती. अवकाशामध्ये कुठलंही विमान नव्हतं, फक्त एअर इंडिया दिमाखानी फिरत होतं, मुलांना नेणं आणण्याचं काम करत होतं. जगातल्या कुठल्याही देशांनी आपल्या फसलेल्या अडकलेल्या नागरिकांना ओन नाही केलं. एकट्या नरेंद्र मोदींच्या भारताने त्यांना ओन केलं, त्यांना सुरक्षित आणलं. राहुल गांधी आणणार असं काही झालं तर कल्पना करा, हा आणणार, कोण आणणार? हे उबाठा आणणार का? हे पवार आणणार? कोण आणणार? कोणामध्ये धमक आहे सगळं करण्याची? ही धमक मोदींमध्ये आणि पुढे आहे का? हे 20,000 तर ठीक आहे, पाकिस्तानचे पण विद्यार्थी होते तिकडे आणि त्या पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमध्ये काय केलं होतं पूर्वी? हा भारताचा तिरंगा पायाखाली तुडवायचा, जाळायचा, लाथा मारायच्या. ज्यांनी तो तिरंगा पायदळी तुडवला होता असे पाकिस्तानचे विद्यार्थी ज्यावेळेला युक्रेनमध्ये प्राण वाचवण्याची वेळ आली त्यावेळेला आपल्या बसवरती भारताचा तिरंगा लावून आपले प्राण वाचवून एअरपोर्ट पर्यंत येऊन पोहोचले होते. तो तिरंगा जो त्यांनी जाळला होता त्या तिरंग्यानी त्यांचे प्राण वाचवले आणि बाहेर काढलं. हा मोदींचा भारत आहे, हा मोदींचा करिश्मा. या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची ट्रान्सफर कधी झाली माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात जास्त लोकसंख्येची ट्रान्सफर कोविड मध्ये झाली. एकटा भारत आहे ज्यांनी 1,97,00,000 म्हणजे 2 कोटी लोकांना जे जगामध्ये भारतीय होते, जगामध्ये त्या सगळ्यांना सुरक्षित भारतात आणले. काही ठिकाणी 25 होते तिकडनं आणले, काही 2,500 होते तिकडनं आणले, कुठे 2.5 लाख होते तिकडनं आणले. तुमच्या सगळ्यांच्या परिचित कोणी ना कोणीतरी मित्र नातेवाईक असेल जो विदेशात होता आणि वंदे भारत मिशन ज्यावेळेला मोदींनी चालू केलं सगळ्या भारतीयांना सुरक्षित कोविडमध्ये भारतात आणायचं. सगळे आले, काही उशिरा आले असतील. 2 कोटी लोक जगातनं उचलून भारतात आणले, उचलून आणले. किती फ्लाईट उडवल्या माहितीये भारताने? 1,98,000 फ्लाईट उडवल्या. 1,98,000 विमानं, म्हणजे तेवढी विमानं नाही, विमानांच्या चक्रा. आणि मग ती विमानं ज्या वेळेला येत होती तर त्या रस्त्यामध्ये उडत असताना खाली जे देश होते त्यांच्यातल्या काही देशांनी विनंती केली की तुम्ही विमानांनी भारतात घेऊन जाताना जरा खाली लँड झालात तर 25-30 आमची माणसं येतील, पाठवता का? मोदींनी सांगितलं पाठवतो. आम्ही हिंदू आहोत, आम्ही भारतीय आहोत, हे विश्वाची माझे घर मानणारे आहोत, वसुदैव कुटुंबकम मानणारे आहोत. जगातल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जिथे शक्य झालं आम्ही आणलं. हा मोदींचा भारत आहे. हा भारत आपल्याला पुन्हा मोठा झालेला पाहिजे की नाही? आवाज कुठे राहुरीकरांचा? हा भारत पुन्हा विश्वगुरु झालेला पाहिजे की